आज आपण सामान्य विज्ञानमधील पहिलं प्रकरण जे आपलं सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला टॉपिक जर बघितला तर तो म्हणजे आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. आता जैवविविधता म्हणजे तर आपण इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी असे म्हणतो, नाही का. आणि वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे तर नीड ऑफ क्लासिफिकेशन आपलं ते नेमकं कशामुळे करावं लागलं ते आपण बघूया. आपण मागच्या वर्षी तुम्ही शिकलात की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण किंवा संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन जे आहे ते झालेलं आपल्याला आढळतं. अनुकूलन साधताना एकाच जातीचे जरी सजीव असतील तरीसुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये किंवा निसर्गातच विविध बदल त्यांच्यामध्ये झालेले आपल्याला आढळून येतात. आता जर 2011च्या गणनेनुसार जर आपण पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून जर पाहिले तर जवळजवळ 87 दशलक्ष जाती या आपल्याला ज्ञात आहेत. एवढ्या जाती आपल्याला ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी मग त्यांची विभागणी जी आहे, त्यांचं क्लासिफिकेशन जे वर्गीकरण हे करणं गरजेचं होतं की जेणेकरून त्याची माहिती जी आहे ती सहज अशी उपलब्ध होईल. मग हे वर्गीकरण करताना नेमकं काय केलं जातं तर त्यांच्यामध्ये सारखे असणारे घटक कोणते किंवा त्यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे तो नेमका काय आहे, म्हणजेच साम्य आणि फरक जे आहे हा विचारात लक्षात त्यांचा घेतला जातो आणि ते गट केले जातात. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला आपण वर्गीकरण केले असे आपण म्हणतो किंवा वर्गीकरण करतात असे म्हणतो. आता बघा, सुरुवातीला आपण ह्याचं वर्गीकरण कसं क्रमाक्रमाने केलं गेलं ते पाहूया. म्हणजे थोडक्यात इतिहासात डोकावताना सुरुवातीलाच म्हणजे 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले. अतिशय प्राचीन गोष्ट आहे बघा. 1735 मध्ये कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी सजीवांना फक्त 2 सृष्टीत विभागले. आज जी ती पंचसृष्टी आपण म्हणतो त्यावेळेस त्यांनी 2 सृष्टीत विभागले. ते म्हणजे वनस्पती आणि प्राणी. ते म्हणजे आपल्याला सांगता येईल वनस्पती आणि दुसरं म्हणजे प्राणी, ज्याला आपण व्हेजिटेबिलिया म्हणतो किंवा ॲनिमिलिया असे म्हणतो इंग्रजीमध्ये. नंतर कालांतराने हेकेल या शास्त्रज्ञांनी एक सृष्टी जी ती वाढवली. ते 1866 साली जे हेकेल शास्त्रज्ञ होते यांनी प्रोटिस्टा नावाची ही जी सृष्टी आहे ती वाढवली. आता आधी जे कार्ल लिनियस होते यांनी 2 सृष्टीमध्ये विभाजन केलं होतं, ते म्हणजे वनस्पती आणि प्राणी. तर 1866 मध्ये हेकेल यांनी तिसरी सृष्टी वाढवली, ती म्हणजे प्रोटिस्टा. म्हणजे एकूण त्यांनी जे आहेत हे 3 सृष्टी विभागल्या. पहिली आहे प्रोटिस्टा, दुसरी वनस्पती आणि तिसरी प्राणी. अशा पद्धतीने 1866 मध्ये तिसरी सृष्टी त्यांनी वाढवली आणि ती मान्य झाली. कालांतराने पुन्हा इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले. आता त्यांनी जे हेकेल यांनी 3 गट केले होते तसं वर्गीकरण न करता त्यांनी फक्त 2च प्रकारात त्यांचं वर्गीकरण केलं आणि ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे गट केले. किंवा वनस्पती प्राणी वेगवेगळे केले नाही, तर फक्त त्यांनी काय केलं, आदिकेंद्रकी वेगळे केले आणि दृश्यकेंद्रकी वेगळे सजीव अशा पद्धतीने त्यांनी रचना केली. कालांतराने पुन्हा 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. आता यांनी सुरुवातीचीच जे हेकेल यांनी सृष्टी कल्पिल्या होत्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी, तर यांनी त्यामध्ये एक सृष्टी वाढवली आणि ती म्हणजे मोनेरा सृष्टी यांनी वाढवली आणि त्यांनी 4 सृष्टीमध्ये ते सजीवांना विभागलं. ते म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा आणि वनस्पती व प्राणी. पुन्हा लक्षात ठेवा, कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. पहिला होता मोनेरा, दुसरा त्यांनी विभागला प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. अशा पद्धतीने त्यांनी 4 विभागामध्ये किंवा 4 सृष्टीमध्ये त्यांनी विभागलेलं आपल्याला दिसून येतं. मग नंतर पुन्हा आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येतं की आज जी पंचसृष्टी मानली जाते किंवा तिला जास्त प्राधान्य दिलं जातं ते होते रॉबर्ट हार्डिंग विटाकर
1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होते आणि यांनी त्यांची विभागणी जी आहे ती 5 गटामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. हा प्रश्न नेहमी विचारला जातो बघा. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे लक्षात ठेवा, यांनी सजीवांची जी विभागणी आहे ही 5 गटामध्ये केलेली आपल्याला, ज्याला आपण पंचसृष्टी असे म्हणतो. 5 गटामध्ये यांनी विभागणी केलेली आहे. आता त्यांनी नेमकं कोणते निकष घेतले विचारामध्ये की कशा पद्धतीने त्यांनी ही विभागणी केली ते आपण बघूया. त्यांनी सजीवाचं त्यांनी 2 गटात वर्गीकरण केलं. आधी ॲक्च्युली त्यांनी 5 गटात वर्गीकरण केलं आहे, परंतु त्यांचा क्रम असा होता बघा. तो आहे आदी केंद्रकी एका बाजूला घेतले आणि दुसरे घेतले दृश्य केंद्रकी. आता आदी केंद्रकीमध्ये सुद्धा त्यांना फक्त एक पेशीच होते, एक पेशीच सजीव होते आणि तो एकमेव गट म्हणजे होता मोनेरा. सजीवांना 2 याच्यात विभागलं त्यांनी. त्या दृश्य केंद्रकीमध्ये मात्र एक पेशीय पण होते आणि बहुपेशीय पण होते. आता एक पेशी जे होते त्यांना प्रोटिस्टा असं म्हटलं गेलं. आता लक्षात घ्या, मोनेरासुद्धा एक पेशी आहे आणि प्रोटिस्टासुद्धा एक पेशी आहे. मात्र यांच्यामध्ये फरक काय होता, मोनेरा हा आदी केंद्रकी होता त्यामुळे त्याला वेगळ्या याच्यात टाकला आणि प्रोटिस्टा जो आहे हा दृश्य केंद्रकी होता त्यामुळे त्याला दृश्य केंद्रकी गटामध्ये टाकला. अशा पद्धतीने हा त्यांनी बदल केला. आणि नंतर होते ते बहुपेशीय. या बहुपेशीयांना त्यांनी पुन्हा 3 गटात विभागलं. ते म्हणजे पहिलं येईल कवके, दुसरं येईल वनस्पती आणि तिसरं येईल प्राणी. अशा पद्धतीने त्यांनी त्यांना विभागलं. आता कवकांमध्ये कोणते येतात तर पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते परंतु प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. अर्थात यांच्यामध्ये हरित लवके जे आहेत ते नसल्यामुळे हे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. थोडक्यात मृतोपजीवी जे आहेत ते या गटात त्याने मांडले. सृष्टी 3मध्ये ज्याला आपण कवके नाव देतो. सृष्टी 4 म्हणजे वनस्पती यांना पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. प्रकाश संश्लेषण करू शकतात म्हणजेच काय, हरित लवके जे आहेत हे यांच्यामध्ये असणार आणि ते आपलं स्वतःचं अन्न जे ते स्वतः तयार करू शकतात. आणि 5वा गट जो होता तो प्राणी पेशीभित्तिका नसणार आहे. अशा पद्धतीने विटाकर यांनी हे 5 गट पाडले. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, सजीवांचे सुरुवातीला 2 गट म्हणजे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आपल्याला म्हणता येईल. आदी केंद्रकीमध्ये एक पेशी होता जो मोनोरा गट. दृश्य केंद्रकीमध्ये दोन्ही होते, एक पेशी पण होता आणि बहुपेशी पण होता. त्यामधील जो सृष्टी 2 आहे तो प्रोटिस्टा. याच्यामध्ये फरक हाच आहे, जरी एक पेशी असले तरी मोनेरा आदी केंद्रकी आहे आणि प्रोटिस्टा जो येतो काय दृश्य केंद्रकी. आणि बहुपेशीमध्ये त्याने कवके, वनस्पती आणि प्राणी अशा 3 गटामध्ये त्यांनी विभागलं. असे एकूण टोटल 5 गट त्यांनी तयार केले, सृष्टी तयार केल्या. मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. आता मित्रांनो, वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. आता ते विचारात काय आहेत ते बघा. पहिलं आहे पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. म्हणजे ते आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी आहेत या पद्धतीने त्यांनी लक्षात घेतलं आणि हा निकष सर्वात त्यांचा महत्त्वाचा ठरला. आणि सुरुवातीलाच त्यांनी जी सृष्टी ती आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकीमध्ये विभागलेली आपल्याला दिसते. दुसरं आहे सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर ते पुन्हा आपल्याला दिसून येईल. ते एक पेशी आणि बहुपेशी हा त्यांनी निकष जो आहे तो विचारात घेतलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीचा जर बघितला तर तो आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आणि नंतर जे आहे ते एक पेशी आणि बहुपेशीय या पद्धतीने त्यांनी विचारात घेतलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा जो निकष होता तो होता पोषणाचा प्रकार. पोषणाचा प्रकार यामध्ये वनस्पती स्वयंपोषी ज्या प्रकाश संश्लेषण करतात. दुसरं कवके परपोषी आणि प्राणीसुद्धा परपोषी. आता यामध्ये फरक काय, हे दोन्ही परपोषी आहेत परंतु कवके जेथे मृतावशेषातून अन्न शोषण करतात, म्हणजे जे कार्बनिक पदार्थ असतात, कुजलेले पदार्थ, त्यांच्यामधून मृत अवस्थेत असलेले पदार्थांमधून ते काय करतात, आपलं अन्न घेतात, म्हणजे अवलंबून असतात, म्हणून परपोषी. आणि प्राणी जिथे भक्षण करून आपलं अन्न मिळवतात, अशा प्रकारचा पोषणाचा प्रकारसुद्धा त्यांनी विचारात घेतला आणि वर्गीकरण केलं. चौथा आहे जीवनपद्धती. जीवनपद्धती लाईफस्टाईल थोडक्यात.
मग ते उत्पादक आहेत, म्हणजे थोडक्यात वनस्पती असतील, की ते भक्षक आहेत, प्राणी आहेत, किंवा मग विघटन करणारे, अशा पद्धतीने लाईफस्टाईल त्यांची विचारात घेतली. हा चौथा त्यांचा निकष होता. पाचवा निकष होता त्यांचा वर्गानुवंशिक संबंध, म्हणजे आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, त्याचप्रमाणे एकपेशीय ते बहुपेशीय, अशा पद्धतीने हे 5 निकष जे ते त्यांनी विचारात घेतले. आता हे लक्षात ठेवा, हे 5 निकष अतिशय महत्त्वाचे. पहिला निकष आहे पेशींची जटिलता, दुसरा आहे सजीवांचा प्रकार, तिसरा आहे त्यांच्या पोषणाचा प्रकार, चौथा त्यांची जीवन पद्धती, आणि पाचवा आहे वर्गानुवंशिक त्यांचे संबंध. आता आपण जरा पुढे जाऊया. सृष्टी पहिली, थोडक्यात आपण त्याला पण म्हणतो मोनेरा. आता हे सुद्धा आपल्याला सहज लक्षात येतं. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा, म्हणजे डायल्यूट करा त्याला. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा व सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते? मित्रांनो, आपण जरा लॉकडाऊनमध्ये अडकलो, त्यामुळे आपण भेटू शकत नाही, परंतु ज्यावेळेस आपण भेटणार आहोत त्यावेळेस आपण नक्कीच हे जे मोनेरा सृष्टीमधले जे सजीव आहेत त्यांना आपल्याला पाहता येईल. यामध्ये आपल्याला काय दिसतं? आता फक्त ते इमॅजिन करू शकतो आपण. यात हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे जे सूक्ष्मजीव असतात त्यांना आपण लॅक्टोबेसिलाई जीवाणू असे म्हणतो. लॅक्टोबेसिलाई जीवाणू असे म्हणतो. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा नीलहरित शैवालांचा समावेश होतो. आता बाजूला जे आहेत ते फिगर दिले आहेत बघा, ते आपण जरा बघूया. हे सगळे जे आहेत हे काय मोनेरा सृष्टीतील विविध सजीव आहेत. यामध्ये बघा इथे नावं दिलेली आहेत आपल्याला. व्हायब्रिओ कोलेरी, म्हणजे बघा जो कॉलर आपण म्हणतो की नाही, या जीवाणूंपासून होतो तो आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल. त्याचप्रमाणे साल्मोनेला टायफॉईड नावाचा जो रोग आहे तो या जीवाणूंपासून होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू जे आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यांचे आकार जे आहेत हे वेगवेगळे आपल्याला इथे दिलेले आहेत. आता त्यांची लक्षणेसुद्धा महत्त्वाची, ती परीक्षेला विचारली जातात. तर यांची लक्षणे काय? तर हे सर्व जे आहेत हे एकपेशी असतात. सर्व जे आहेत मोनेरा गटामध्ये आपण पाहिलंच, मागचा जो चार्ट आहे तो लक्षातच ठेवायचा आहे तुम्हाला. तो मोनेरा जो आहे ते सर्व सजीव जे आहेत याच्यामध्ये एकपेशी आहेत. त्याचप्रमाणे काही जे आहेत हे स्वयंपोषीसुद्धा असतात आणि परपोषी असतात. म्हणजे काहींमध्ये हरितलवके असल्यामुळे ते स्वयंपोषी असतात, बाकी हे मृतोपजीवी असतात, म्हणजेच काय असतात ते परपोषी असतात. हे आदिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात. सृष्टी 2 प्रोटिस्टा. आता यासाठी एखाद्या डबक्यातील पाण्याचा थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण निरीक्षण केलं तर अनियमित आकाराचे जीवाणू जे आहेत सूक्ष्मजीवी जे आहेत हे आपल्याला हालचाल करताना दिसतात. त्यांना आपण अमिबा असे म्हणतो. तुम्ही बघा 7वीमध्ये सुद्धा हे नाव ऐकलं असेल किंवा आकृती काढली असेल किंवा पाहिलेसुद्धा असतील सूक्ष्मदर्शिकेखाली. तर हे आपल्याला कोणत्याही डबक्यामधील पाण्याचा थेंब घेतला तर असंख्य जीवाणू जे ते अमिबा जे ते आपल्याला पाहायला मिळतात, तेच हे प्रोटिस्टा. आता इथे बघा आकृती दाखवल्यात या पद्धतीने. अमिबा अनियमित त्याचा आकार असतो. पॅरेमेशियम जो आहे हा बघा या पद्धतीने याचा आकार आपल्याला थोडक्यात दिसतो. हा अमिबा असेल, हा युग्लिना, हा व्हॉल्पॉक्स, हे या प्रकारचे जे आकृत्या ज्या आहेत तिथे तुम्ही मागच्या वर्षी नक्कीच अभ्यासलेल्या असतील, नसतील तरीसुद्धा या तुम्हाला लक्षात येतील. लक्षणे. आता प्रोटिस्टा गटातील लक्षणे काय? तर प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध असं केंद्रक असतं, हे लक्षात घ्या. प्रचलनासाठी छदमपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता प्रचलन म्हणजे काय? थोडक्यात चालणे म्हणता येणार नाही, परंतु हालचालीसाठी त्यांना छदमपात असतील किंवा रोमके असतील किंवा कशाभिका असतील, हे थोडे केसांसारखे लवके जे असतात की नाही त्या पद्धतीने त्यांना तो त्याला आपण रोमके किंवा कशाभिका असे म्हणतो. त्यांचं प्रचलन होण्यासाठी ते त्यांच्यामध्ये असते. पुढे स्वयंपोषी, तिसरं आहे लक्षण त्याचं स्वयंपोषी. आता युग्लिना, व्हॉल्पॉक्स पेशीत हरितलवके असतात, त्यामुळे ते काय झाले? स्वयंपोषी झाले. आणि जे परपोषी आहेत, उदाहरणार्थ अमिबा, पॅरेमेशियम, प्लाझ्मोडियम, हे जे परपेशी आहेत हे आपल्याला परपोषी ते आपल्याला सांगता येईल. तिसरी सृष्टी आहे कवके.
आता हा सुद्धा आपल्याला सहज घरी करता येण्यासारखा प्रयोग आहे. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पाहिली तर त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू आपल्याला वाढले दिसतात. इव्हन आपण पावाचा तुकडा आपल्याकडनं कदाचित तो फोडला गेला असेल बघा, तिथे मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते आणि ती डेट ओलांडली गेली तर बघा तिथेसुद्धा ही बुरशी जी ती लागलेली आपल्याला दिसते किंवा कापसासारखे पांढरे तंतू जे आहेत हे आपल्याला लागले दिसतात. यातील काही तंतू आपण काचपट्टी घेऊन जर त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला ते या पद्धतीने दिसतात बघा, ज्याला आपण बुरशी असे म्हणतो. अशा पद्धतीने मला वाटतं तुम्ही हे 5वी 6वी 7वीलासुद्धा पाहिलेले असतील. आपल्या प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली आपण यांना सहजपणे पाहू शकतो. पुढे कार्यसंस्थांचे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. आता आपण पुन्हा विषाणू रोज ऐकतो आहे नाही का. मग ही संस्था जी आहे ही विषाणू संदर्भातील आपल्या संशोधनाचं कार्य जे ती करते. इव्हन आपल्या जो कोरोना व्हायरस आहे किंवा कोरोना विषाणू आहे त्याचासुद्धा अभ्यास या संस्थेमध्ये चालू आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या अखेरीस 1952 साली या संस्थेची स्थापना जी ती करण्यात आली. आपला देश स्वतंत्र झाला आणि 5 वर्षांनी लगेच भारत सरकारने आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे याची स्थापना केली आणि याच्यावरती संशोधन जे आहे ते आजतागायत चालू आहे आणि पुढे चालू राहणार आहे. आता या कवकांमध्ये लक्षणे काय, तर कवके जे आहेत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा यामध्ये समावेश होतो. बहुसंख्य कवके जे आहेत हे मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवरती जगतात. बुरशी आपण बघितलं, कुजलेले जे पदार्थ आहेत त्याच्यावरती ते जगतात म्हणजे परपोषी झाले. कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. हा शब्द लक्षात ठेवा, हा परीक्षेत विचारला जातो. कायटिन, कवकांची जी पेशीभित्तिका ही कशापासून तयार झाली तर तो एक शर्करेचा, जटिल शर्करेचा, कॉम्प्लेक्स शुगर ज्याला आपण म्हणतो त्याचा तो प्रकार आहे आणि तो कायटिनपासून तयार झालेला असतो. कवक याची उदाहरणे बघा, किन्व, बेकरसिस्ट आपण नाव ऐकलं असेल, बुरशी ॲस्परजिलस म्हणजे मक्याचं जे कणीस आहे त्या कणसावरील ही बुरशी आहे. पेनिसिलियम भूछत्रे ज्याला आपण मशरूम असंही म्हणतो. अशा पद्धतीने ही लक्षणे आपल्याला सांगता येतील. विटाकरणाच्या वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरीही आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणाला प्रमाण मानतात. हे या पद्धतीचं यश आहे. आता ही पद्धती सुरू झाल्यानंतरसुद्धा बरेचसे संशोधनं झाली, परंतु हीच पंचसृष्टी जी आहे ही वर्गीकरणाला प्रमाण मानलं गेलं किंवा मानतात. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तोपर्यंत तुम्ही स्वतः नोट्स काढा. या सर्व जी लक्षणे आहेत किंवा कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या पद्धतीने सृष्ट्या शोधून काढल्या ते तुम्ही तुमच्या वहीत लिहिणं अपेक्षित आहे. तेवढं लिहा. पुढील व्हिडिओसाठी हे जे चॅनल हे सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील. धन्यवाद.